कालच्या दसरा मेळाव्यात काहीतरी घोषणा होईल असा अंदाज सगळ्यांचा होता, पण तसं काहीही झालेलं नाहीये. 24 तारखेपर्यंत मराठा समाजाला कुणबी दाखले देण्याची घोषणा करावीच लागेल असा विश्वास मनोज जरांगे पाटलांना होता. मात्र सरकारने या दिशेने कोणत्याही हालचाली केलेल्या नाहीयेत. या उलट मराठा समाजाला मागास सिद्ध करून टिकणारं स्वतंत्र आरक्षण देण्यावरतीच सरकारने भर ठेवलाय. अर्थात आरक्षणाचं आंदोलन कितीही पेटलं तरी मराठा समाजाला कुणबींचे दाखले देण्यास सरकार अनुकूल नाहीये हेच स्पष्ट झाले. आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचा विषय तापणं हे सरकारला जड जाऊ शकतं. पण आपण यापूर्वी बोलल्याप्रमाणे जरांगे पाटलांच्या भूमिकेमुळे वजा होणारे फॅक्टर हे सरकारला तितकेही जड जाणारे ठरू शकत नाहीयेत हे सिद्ध होतंय. म्हणजे राणे समितीनुसार महाराष्ट्रात 32 ते 34% मराठा समाज असल्याचं सांगण्यात येतंय, तर 52% ओबीसी असल्याचं देखील सांगण्यात येतंय. दुसरीकडे जरांगे पाटलांच्या म्हणण्यानुसार विदर्भातल्या मराठ्यांकडे कुणबी दाखले आहेत. उत्तर महाराष्ट्र, कोकण घाटमाथा ते पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक मराठा समाजाकडे कुणबी प्रमाणपत्र आधीपासूनच आहे. त्यांच्या मते 60 ते 70% मराठ्यांकडे पूर्वापार कुणबी दाखले आहेत. मग अशा वेळी जरांगे पाटलांची भूमिका मराठ्यांमधल्या देखील कुणबी घटकाला आंदोलनामध्ये वजा करते. जरांगे पाटलांच्या मराठा आंदोलनाच्या विरोधात 54% ओबीसी, मराठ्यांमधला कुणबी यासोबतच मराठवाड्याच्या ग्राउंडवर असणारा दलित समाज हा विरोधात गेला तर जरांगे पाटलांची भूमिका सरकारला विशेष अशी अडचणीत आणू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. आता याच वस्तुस्थितीवर मार्ग काढत जरांगे पाटलांनी म-ध-चा पॅटर्न समोर आणलाय. एकट्याने लढण्यापेक्षा म-ध-चा हा पॅटर्न मात्र भाजपला चांगलाच घाम फोडू शकतो. काय असेल हा मध पॅटर्न? जरांगे पाटलांच्या आजपासून सुरू झालेल्या व्हर्जन 2.0 साठी हा मध पॅटर्न कसा फायद्याचा ठरू शकतोय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. सुरुवात करू कालपासून. ठिकाण चौंडी. तारीख 24 ऑक्टोबर 2023. अहमदनगरच्या चौंडी इथं धनगर समाजाकडून इशारा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या इशारा मेळाव्याला मनोज जरांगे पाटलांनी हजेरी लावली. फक्त हजेरी लावूनच जरांगे पाटील थांबले नाहीत, तर आरक्षणाच्या प्रश्नावर हे दोन्ही समाज एकत्रित असून एकत्रित हा लढा उभारण्याची गरज असल्याचं वक्तव्य जरांगे पाटलांनी केलं. त्यावेळी त्याच व्यासपीठावर अण्णा डांगे, राम शिंदे असे प्रमुख नेते उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत जरांगे पाटलांनी उपस्थित केलेले मुद्दे हे धनगर समाजातल्या तरुणांना अत्यंत आकर्षित करणारे ठरले. उदाहरणच घ्यायचं तर मराठा समाजातील बेरजेच्या पातळीवर येताना मराठा समाज हा मोठा भाऊ आहे आणि इतर समाज लहान भाऊ आहेत हे परसेप्शन बिल्ड केलं जातं. पण या व्यासपीठावरून भूमिका मांडत असताना जरांगे पाटलांनी धनगर समाज आणि मराठा समाज हे लहान मोठा भाऊ काही नाहीयेत, तर आपण एकाच रक्ता माणसाचे आहोत असं सांगितलं. शिवाय धनगर बांधवांना घटनेमध्ये आरक्षण असूनही ते मिळत नाहीये, म्हणून धनगर समाजाने पेटून उठलं पाहिजे असं आक्रमक वक्तव्यही केलं. आता जरांगे पाटलांची ही भूमिका म्हणजे माधव पॅटर्नला शह देणारी मध पॅटर्नची भूमिका आपल्याला म्हणता येईल. आणि हीच भूमिका मराठा आंदोलनाचा मोठा दबाव निर्माण करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरू शकते. आता ती कशी हे समजून घेण्यासाठी सुरुवातीला माधव पॅटर्न मध्ये धनगर समाज कसा डावलला गेला ते समजून घ्यावं लागतं. शेठजी भटजींचा पक्ष ही ओळख दूर करत माधव पॅटर्न राज्यभरात राबवला गेला आणि भाजप 15 जागांवरून थेट 65 जागांवरती पोहोचला. हे आपल्याला माहितीच आहे. माळी, धनगर आणि वंजारी अशा 3 प्रमुख जातींना एकत्र करत हा प्रयोग भाजपने अगदी यशस्वीपणे राबवला. वंजारी समाजातनं गोपीनाथ मुंडे, धनगर समाजातनं अण्णा डांगे आणि माळी समाजातनं नासफ फरांदे यांच्या नेतृत्वाखाली हा प्रयोग राबवण्यात आला. प्रस्थापित मराठ्यांच्या विरोधातल्या संघर्षातनं या तिन्ही जाती एकत्रित आल्या आणि त्या भाजपच्या मागे उभा राहिल्या. त्यातनंच राज्यामध्ये ओबीसी वोट बँक तयार करण्यात भाजपला चांगलंच यश मिळालं. पण याचा फॉर्म्युल्याचा अधिकचा फायदा झाला तो माळी आणि वंजारी समाजालाच. अगदी ताजं उदाहरण पाहायचं तर आजच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ हे माळी समाजाचे नेते कॅबिनेट मंत्री आहेत. धनंजय मुंडे हे वंजारी समाजाचे नेते कॅबिनेट मंत्री आहेत. पण त्याच वेळी धनगर समाजाचा एकही नेता मंत्रिपदावरती नाहीये. सध्याच्या विधानसभेत तर धनगर समाजातनं दत्तात्रय भरणे हे एकमेव धनगर समाजाचे आमदार आहेत. अगदी राजकीय पातळ्यांवरती पाहायचं तर माधव पॅटर्न मध्ये धनगर समाज कुठेतरी मागे पडताना दिसतोय. प्रकाश शेंडगे, अण्णा डांगे, महादेव जानकर, राम शिंदे, गोपीचंद पडळकर अशा नेत्यांना भाजप सारख्या पक्षांनी पुढे आणण्याचा प्रयत्न तर केला, मात्र धनगर समाजाची संख्या आणि राजकीय प्रतिनिधित्व यामध्ये कोसो अंतर राहिलेलं दिसतं. या उलट माळी अथवा वंजारी समाजाने माधव पॅटर्न मध्ये सत्तेचा लाभ घेत असल्याचे आरोप झाले. आता याचा अर्थ धनगर समाजाचा राजकीय प्रभाव नाहीये असं म्हणता येतं का? तर तसंही नाहीये.
धनगर समाजाच्या म्हणण्यानुसार आज धनगर समाजाची राज्यातली लोकसंख्या ही 1 कोटींच्या दरम्यान आहे. शिवाय महाराष्ट्रातील 100 विधानसभा मतदारसंघांमध्ये धनगर समाजाची भूमिका ही अत्यंत निर्णायक ठरते. प्रामुख्याने शेळीपालन, पशुपालन हा पारंपरिक व्यवसाय असल्यानं महाराष्ट्रात धनगर समाज हा पठारावरील भागांमध्ये स्थिरावलेला दिसतो. पंढरपूर हा मध्य धरून सांगलीचा पूर्व भाग, साताऱ्याचा पूर्व भाग, पुण्याचा पूर्व भाग, नगर जिल्हा, बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा अशा भागांमध्ये धनगर समाजाचं प्राबल्य हे आपल्याला मान्यच करावं लागतं. आता इतका प्रभाव असताना सुद्धा समाजाचा फक्त एकच आमदार विधानसभेत असणं, एकही मंत्रीपद समाजाकडे नसणं, त्याशिवाय धनगर समाजाला घटनेत आरक्षण असूनही त्यांना त्या आरक्षणाचा लाभ न मिळणं, या गोष्टी धनगर समाजातल्या तरुणांचा असंतोष वाढवताना दिसतात. आता पाहूयात की भाजपच्या या माधव पॅटर्न मधून धनगर समाज दूर व्हायला लागलाय का? तर आपल्या समाजाला पुरेसं राजकीय महत्व मिळालं नाही याचं प्रमुख कारण सत्ताधारी मराठा समाजाचं आहे, असं पूर्वापार मत धनगर समाजातल्या तरुणांमध्ये रूढ होत गेलंय. सत्ताधारी मराठा आणि त्याचा केंद्रबिंदू शरद पवार, बारामती हे समीकरण आधीपासून दृढ होतच. शिवाय पवार विरोधी राजकारणातूनच धनगर समाजातले जानकर, पडळकर, राम शिंदे अशा नेत्यांना भाजपने बळ दिलं. पण हीच गोष्ट 10 वर्षांच्या सत्तेनंतर आता बदलताना दिसतेय. भाजप 10 वर्ष सत्तेत असूनही ना आरक्षणाचा प्रश्न मिटलाय, ना समाजाला पुरेसं राजकीय महत्व आणि बळ मिळाले. हा रोष धनगर समाजातले तरुण आता व्यक्त करू लागलेत आणि सत्ताधारी पदावरून पवार गेल्याने आता हा रोष भाजपवरती व्यक्त होऊ लागलाय. माधव पॅटर्नचा भाग असूनही आपल्याला लहान भावाची भूमिका स्वीकारावी लागतीये, अशी मर्यादा इथे व्यक्त केली जातीये. आणि आता हाच रोष जरांगे पाटलांनी हेरलाय आणि पार्ट 2 आखलेला दिसतोय. म्हणजे धनगर आणि मराठा या दोन्ही समाजातल्या नाहीरे वर्गाला एकत्र करण्याची कामगिरी जरांगे पाटील करायला लागलेत. त्यातनं मराठा आणि धनगर असा माधव पॅटर्न वर्कआउट होताना दिसतोय. नेमका कसा, आता ते सुद्धा समजून घेऊया. एकतर माधव पॅटर्नच्या राजकारणात मराठा आणि धनगर दुरावला गेला, पण ऐतिहासिक संदर्भ पाहिले तर हा समाज एकच असल्याचे पुरावे दाखला म्हणून दिला जातो. जे शेती करत होते ते कुणबी आणि जे पशुपालक होते ते धनगर इतकाच पोटभेद असल्याचं मत अनेक अभ्यासक मांडत असतात. धनगर मराठा समाजात रोटीबेटी व्यवहारही होत असल्याचे अनेक प्रमाण दिले जातात. अथवा बारामतीतल्या पंधरे या गावामध्ये भाऊबंदकीच्या या प्रथा अजूनही टिकून आहेत. अगदी इतिहासात सांगायचं तर शाहू महाराजांनी आपल्या बहिणीचं लग्न धनगर समाजातील होळकर घराण्यासोबत लावून दिलं होतं. अर्थात हा धनगर मराठा कनेक्ट पुन्हा स्थापित केला तर बेरजेचं राजकारण होऊ शकतं. दुसरीकडे धनगर समाजाच्या मागणीला आदिवासी समाजाचा विरोध आहे, त्यामुळे सहजासहजी धनगर समाजाची मागणी देखील सरकारला मान्य करता येऊ शकत नाही. माधव पॅटर्न मधून ध काढून घेणं आणि तो मराठ्यांसोबत लावण्याची कामगिरी जरांगे पाटलांनी जर करून दाखवली तर मात्र भाजप चांगलीच अडचणीत येताना आपल्याला दिसू शकते. आता नेमकी कशी ते काही मुद्द्यांना धरून आपण समजून घेऊया. मुद्दा क्रमांक 1, जरांगे पाटलांच्या आंदोलनाची व्याप्ती वाढते. सुरुवातीला पाहिल्याप्रमाणे जरांगे पाटलांची भूमिका एक प्रकारे भाजपला फायद्याची ठरू शकते, कारण मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या भूमिकेमुळे त्यांच्या विरोधात ओबीसी आणि कुणबी समाज उभा राहतो. अशावेळी ओबीसी समाजाचा एक भाग असलेल्या धनगर समाजाला जोडून घेतलं तर जरांगे पाटलांना लोकसंख्येची व्याप्ती वाढवण्याची कामगिरी करता येऊ शकते. मुद्दा क्रमांक 2 येतो तो म्हणजे भाजपच्या पारंपरिक वोट बँकेला सुरुंग लावता येतो. सरकार अजूनही मराठा आंदोलनाला सिरियस घेत नाहीये. याचं कारण मराठा ही पारंपरिक वोट बँक ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवारांची असल्याचं सार्वत्रिक मत आहे. मग अशावेळी याचा तोटा हा सर्वाधिक काँग्रेस आणि शरद पवारांनाच होऊ शकतो असं बोललं जाते, अगदी अजित पवारांना सुद्धा. पण धनगर समाजाला जोडून जरांगे पाटील भाजपच्या पारंपरिक आणि हक्काच्या मतदानाला सुरुंग लावताना दिसतायत. ही गोष्ट भाजप सारख्या पक्षाला आता सिरियसली घ्यावीच लागते. आता येतो यातला मुद्दा क्रमांक 3. या नव्या फॉर्म्युलामुळे जरांगे पाटील मराठवाड्याच्या बाहेर हातपाय पसरू शकतील. पश्चिम महाराष्ट्रात जरांगे पाटील उतरले तर ते बॅकफुटवर जातील असं बोललं जात होतं. त्याचं प्रमुख कारण म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातला मराठा हा मराठवाड्यातल्या मराठ्यांपेक्षा आर्थिक पातळीवर सक्षम आहे. जातीभेद आणि पोटभेदाच्या पातळीवरती 96 कोळी या अस्मितेतून बाहेर काढून कुणबी फॅक्टरवर पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांना जोडून घेण्याची मर्यादा ही मराठा समाजापुढे येऊ शकते. मग अशावेळी पश्चिम महाराष्ट्रातल्या सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर अशा जिल्ह्यांमध्ये प्रभाव ठेवून असलेल्या धनगर समाजाला एकत्रित घेतलं तर जरांगे पाटील इथं प्लस मध्ये जाताना दिसू शकतात. अगोदरच पंकजा मुंडेंच्या आक्रमक भूमिकेमुळे वंजारी फॅक्टरवर बॅकफुटला जाणारी भाजप जर धनगर फॅक्टरवर बॅकफुटला आली तर मात्र भाजपच्या पदरी पारंपरिक मतदारही नाहीये आणि नव्याने जोडलेला मतदारही नाहीये असं चित्र दिसू शकतं.
आणि ही कामगिरी जरांगे पाटलांचा मध पॅटर्न चांगल्या प्रकारे करू शकतो असं चित्र दिसतंय. तुम्हाला काय वाटतं? मर्यादा ओळखून पुढे जाण्याची जरांगे पाटलांची पॉलिसी यशस्वी होईल का? जरांगे पाटलांचं 2.0 व्हर्जन हे सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांना जड जाईल का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वाच्या आहेत, त्या कमेंट करून सांगा. आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.